नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच 12वी परीक्षेचा निकाल लागला आणि आपल्या सगळ्यांना नेत्रदीपक यश मिळालं. या सर्वांकरता आपलं मनःपूर्वक अभिनंदन. 12वी नंतर काय असा एक मोठा प्रश्न आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला असेल. अर्थात आपल्याला कल्पना आहे की इच्छा तिथे मार्ग. त्यामुळे आपल्या मनाची इच्छा काय आहे, कल काय आहे आणि आपली कॅपॅसिटी काय आहे या ओळखून आपण जर पुढची दिशा ठरवली तर मला वाटतं पुढच्या आयुष्याला ती निश्चितच हितकारक ठरणार आहे. मी स्वतः एक आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य असल्यामुळे आपल्याला आयुर्वेद क्षेत्रामध्ये पुढे काय करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासमोर उभा आहे. असं लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना मुळामध्येच शास्त्र म्हणजेच जीवशास्त्र किंवा बायोलॉजी या विषयात मुळात 11वी-12वीला चांगला रस होता आणि नंतरसुद्धा साधारणतः वैद्यकीय क्षेत्राकडे ज्यांचा कल आहे किंवा मनुष्याची शरीर रचना, त्याच्यातल्या क्रिया याच्याबद्दल ज्यांना आवड आहे, लोकसेवा करण्याची काही इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्र हे मला वाटतं निश्चितच उपयोगी आहे. आता वैद्यकीय क्षेत्र म्हणलं तरीसुद्धा बरेच पर्याय आपल्यासमोर सध्या जगाने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आयुर्वेद असतो, ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, युनानी शास्त्र असो किंवा आपण ज्याला पॅरामेडिकल कोर्सेस म्हणतो, विशेषतः फिजिओथेरपीसारखा कोर्स किंवा लॅब टेक्निशियनसारखा कोर्स, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला निश्चित विचारात घ्यायला पाहिजेत. आता प्रश्न असा येतो की याच्यातला नक्की कोणता कोर्स निवडावा. मुळामध्ये असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपला 11वी-12वीला बायोलॉजी या विषयावरचं जे प्रभुत्व म्हणतात ते किती आहे आणि तसंच पुढे गेल्यानंतर आपल्याला नक्की काय करायचं आहे. कारण कष्ट हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये लागणार आहेत. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ही दोन्ही वैद्यकशास्त्र प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये रुग्णसेवा करण्यासाठी उपयोगी पडणारी आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगायला मला विशेष आनंद वाटतो की आयुर्वेद क्षेत्राला दिवसेंदिवस प्रचंड मागणी आणि लोकप्रियता वाढती आहे. म्हणजे केवळ देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार सध्या धुमधडाक्यात चालू आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही क्षेत्र निवडा, पण त्याच्यामध्ये जे काही तुम्ही काम कराल ते अतिशय मनापासून काम करण्याचा प्रयत्न करा. आयुर्वेद क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर तुम्हाला 4.5 वर्षाचा कोर्स हा MBBSच्या समकक्ष म्हणजे त्याच्या बरोबरीचा असा प्रकारचा करावा लागतो. 4.5 वर्षानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप म्हणजे प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णसेवा करावी लागते आणि असा एकूण 5.5 वर्षाचा हा कोर्स असतो. MBBSला देखील अशाच प्रकारचा 5.5 वर्षाचा कोर्स असतो. BMS झाल्यानंतर तुम्हाला जी डिग्री मिळते त्याचं नाव BAMS का पडलं आहे तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की आयुर्वेदिक औषधांच्या बरोबर या सबंध अभ्यासक्रमामध्ये सर्जरीसारख्या अर्वाचीन शास्त्राचा सुद्धा समावेश केलेला आहे. म्हणजे आयुर्वेदाचा कोर्स हा आता पूर्वीसारखा केवळ शुद्ध आयुर्वेदिक किंवा केवळ जडीबुटीचा राहिलेला नाही आहे. अगदी प्रथम वर्षापासून मग शरीराची रचना असू द्यात, क्रिया असू द्यात किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर निदान करायची गोष्ट असू द्यात आणि प्रत्यक्ष औषधोपचार करण्याची गोष्ट असू द्या, प्रत्येक ठिकाणी 70% आयुर्वेदाची जी काही मूलभूत संकल्पना आहेत त्या शिकाव्या लागतात आणि त्याच्या बरोबरीनेच 30% हा अर्वाचीन विज्ञानाचा म्हणजे ॲलोपॅथीचा भागही आपल्याला शिकावा लागतो. आणि जेव्हा आपल्याला बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी या नावाची डिग्री मिळते आणि आपण समाजसेवेसाठी प्रत्यक्ष दवाखाना थाटता, तेव्हा आपल्याला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ही दोन्ही शास्त्र व्यवहारामध्ये वापरायला शासनाची परवानगी आहे हे या ठिकाणी नोंद घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा विचार असा असतो की आपण BMS झालो, पण पुढे नक्की काय करायचं. तर एक तर आत्ताच मी म्हणल्याप्रमाणे जनरल प्रॅक्टिस म्हणजे आपला वैद्यकीय व्यवसाय आपण तात्काळ सुरू करू शकतो. पण त्याच्या जोडीलाच जर एखाद्याला वाटलं की नाही आता याच्या पुढे सुद्धा आपल्याला काहीतरी सार्वजनिक ज्या परीक्षा असतात म्हणजे शासनाच्या काही परीक्षा असू द्यात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असू द्यात, तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अशासारख्या केंद्र शासनाच्या सुद्धा परीक्षांना आपण बसू शकता. आणि या परीक्षांमध्ये जेव्हा आपण उत्तीर्ण होता तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला मेडिकल ऑफिसर क्लास 2 असा थेट दर्जा मिळू शकतो आणि हा दर्जा MBBSच्या बरोबरीचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. MBBS डॉक्टरला जेवढा मेडिकल ऑफिसर म्हणून पगार मिळेल तेवढाच BMS डॉक्टरला सुद्धा सध्याच्या काळामध्ये मिळत असतो. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. पण असं असतं की काही जणांना वाटतं नाही आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये आता जवळजवळ सर्वच विषयांच्यामध्ये म्हणजे ती ॲनाटॉमी, फिजिओलॉजी असेल, रचना असेल, क्रिया असेल, पुढे गेल्यानंतर डायग्नोसिसची काही मेथड्स असतील किंवा प्रत्यक्ष औषधोपचार असतील, मेडिसिन ज्याला आपण म्हणतो,
या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता, ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असं आपण म्हणतो. आणि याचंसुद्धा जे काही नामानिधान आहे, याला जे नाव दिलं जातं ते MD इन आयुर्वेदिक मेडिसिन, MD इन आयुर्वेदिक फिजिओलॉजी, MD इन आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजी, अशा प्रकारचे अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम हे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये प्रत्यक्ष अगदी कान नाक घसा म्हणजे ENT आणि डोळा म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजी किंवा शल्यतंत्र म्हणजे सर्जरी यासारख्या सुद्धा विषयांचा समावेश आहे. आता प्रश्न असा येतो की MD आम्ही झालो म्हणजे निश्चितपणाने तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही फॅमिली डॉक्टरपेक्षा एक वेगळा दर्जा प्राप्त करून घेतलेला आहे. आणि समाजामध्ये आता केवळ आपल्याला फॅमिली डॉक्टर म्हणूनच नव्हे तर कन्सल्टंट ही मान्यता मिळू शकते. म्हणजे तुम्ही विशेष तज्ज्ञ याच्या अधिकाराखाली तुमच्या ज्ञानाचा समाजासाठी वापर करू शकता. आता असं आहे की काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना केवळ वैद्यकीय व्यवसाय करायचा नसतो किंवा वैद्यकीय व्यवसायाच्या पेक्षासुद्धा शिकणे आणि शिकवणे याच्यामध्ये भरपूर रस असतो. तर अशा विद्यार्थ्यांना एक वेळ प्रॅक्टिस करून उरलेला संपूर्ण दिवसभराचा वेळ हा कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये सुरुवातीला लेक्चरर, त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसर आणि त्याच्यानंतर प्रोफेसर या स्वरूपाची नोकरीसुद्धा करता येते, ज्याला आपण फुल टाईम जॉब असं म्हणतो. आता ही नोकरी केल्यानंतर काय होतं, नॅचरली आपलं ज्ञान हे अपडेट होत राहतं. आता प्रोफेसर म्हणजे अकॅडमिक क्षेत्रात तुम्ही शिरलात तर इथे प्रोफेसरला आपल्याला काही थांबवून गरज नाही आहे. जर एखाद्याला ज्याला आपण म्हणतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे, व्यवस्थापन कौशल्य आहे, तो त्या महाविद्यालयाचा प्राचार्यसुद्धा होऊ शकेल. काय सांगावं, याच्या पुढे जाऊन तो संबंधित आरोग्य विज्ञान विद्यापीठासारख्या विद्यापीठाचा डीन किंवा कुलगुरूसुद्धा होऊ शकेल. म्हणजे एवढ्या प्रकारच्या विविध संधी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. आता असं आहे की MD झाल्यानंतर त्या विषयाची तुम्ही कन्सल्टिंग करू शकता, हा एक भाग झाला. पण एखाद्याला असं समजा की काही निर्णय विशेषतः छंद आहेत, म्हणजे ज्याला औषध निर्माण करायलाच आवडतं, म्हणजे व्यावसायिक त्याच्यामध्ये मूलभूतच काहीतरी पिंड आहे, त्याचा व्यावसायिकाचा पिंड आहे. तर अशा व्यावसायिक पिंड असलेल्या लोकांनासुद्धा अतिशय छान संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आयुर्वेद औषधांची मागणी ही दिवसेंदिवस वाढती आहे. म्हणजे घरात आपण जे कोरफडीचा रस करून पिऊ शकतो, त्याचप्रमाणे सीतोपलादी चूर्ण खोकल्यासाठीचं वापरू शकतो आणि अनेकविध प्रकारचे च्यवनप्राशासारखे कल्प आहेत. याच्या प्रकारची औषधं प्रथम वर्षापासून कशी तयार करायची हे शिकता शिकता एक दिवस असा उजाडेल BMS नंतर किंवा MD नंतर की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कारखाना टाकू शकता. आणि कोणी सांगावं, एखाद्या दिवशी हिमालय, डाबर अशासारख्या एखादी तुमची नामांकित कंपनीसुद्धा अस्तित्वाला येईल. हा झाला एक औषध निर्माणाच्या प्रकारचा विशेष तज्ज्ञाचा भाग. असे अनेक विशेष तज्ज्ञ या आयुर्वेदाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. दुसरा एक विशेष प्रकार लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे अलीकडे रिसर्च हा एक मुद्दा, संशोधन हा एक मुद्दा अतिशय ज्याला आपण म्हणतो गाजतो आहे. असं म्हणलं जातं हे आयुर्वेद शास्त्र इतकं जुनं आहे, मग ते आत्ता कसं काय लागू पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक साधा त्याच्यावरचं उत्तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कित्येक हजार वर्षांपूर्वी जेव्हा मानव अस्तित्वात आला, मानवजात अस्तित्वात आली, तेव्हा त्याला 2 डोळे होते, 2 कान होते, 1 नाक होतं आणि अशा प्रकारची जी आपण शरीर रचना म्हणतो ती 5000 वर्षांपासून आज तागायत रचना बदललेली नाही. मग आता या रचनेच्या आधारे जी आपण क्रिया सांगतो आहे किंवा या क्रियेच्या आधारे जी आपण विकृती समजून घेतो आहे किंवा त्याच्यावरचे औषधोपचार समजून घेतो आहे, ते तरी कसे बदलतील. सांगायचा मुद्दा असा आहे की आयुर्वेदातली जी मूलभूत सिद्धांत आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ती अबाधित आहेत. म्हणूनच आज गेले कित्येक हजार वर्षांपासूनचा आयुर्वेद, ज्याला आपण काही काळांपूर्वी नालंदा किंवा तक्षशिला या विद्यापीठांमध्ये सुवर्णकाळ म्हणून संबोधलं होतं, तसाच सुवर्णकाळ विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला प्रत्ययाला येतो आहे. म्हणजे भारत जाऊ द्या, पण 7 समुद्रापलीकडे अगदी जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन आणि अमेरिकेसारख्या देशात सुद्धा आज आयुर्वेदाची मागणी किंवा लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढते आहे. मग नुसतीच आयुर्वेदाची लोकप्रियता वाढते असं नाही आहे, तर आयुर्वेदामध्ये संशोधन उत्तम दर्जाचं सुरू झालेलं आहे. आणि मग नॅचरली तुम्ही जेव्हा आता BMS किंवा MD कराल, त्याच्यानंतर एखाद्याला वाटलं की नाही मला संशोधनाची आवड आहे, तर अशी अनेक क्षेत्र आयुर्वेद क्षेत्रामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं संशोधनाचं कौशल्य हे वापरू शकता. आणि असं संशोधन म्हणून जर तुम्ही नाव कमावलं तर तुम्हाला आज या हिमालय म्हणा, डाबर, चरक, बैद्यनाथ, धूतपापेश्वर अशा अनेकविध नामांकित कंपन्यांमध्ये R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट नावाचं जे काही युनिट असतं त्याच्यामध्ये सहजगत्या आमंत्रित केलं जातं आणि उच्च पगाराची नोकरीसुद्धा मिळू शकते. पण हा झाला एक संशोधनाचा विषय. तुम्हाला माहिती आहे, सध्या हर्बल शब्द उच्चारला की जिकडे तिकडे मागणी आहे. म्हणजे हर्बल शॅम्पू असू द्यात, हर्बल कॉस्मेटिक्स असू द्यात, हर्बल फूड असू द्यात,
मला माहिती आहे की हर्बल शब्द लागला की त्याची मागणी ही दुप्पट वाढते, अर्थात किंमतसुद्धा वाढते. पण मग हर्ब्ससुद्धा करता आपण काहीतरी विशेष ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे काय की तुम्हाला एक द्रव्यगुणविज्ञान आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजी नावाचा विषय असतो. तर तुम्हाला त्या वनस्पतींचं जर उत्तम ज्ञान प्राप्त झालं तर नॅचरली तुम्ही त्या वनस्पतीशास्त्राचा वापर हा प्रत्यक्ष लागवडीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे ज्याला आपण आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, हा खरा तर तुम्ही म्हणाल की सर आम्हाला कसं काय सांगता, हा कृषी क्षेत्राचा विषय. पण मित्रांनो तसं नाही आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा या क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ही वनस्पतींची लागवड हे शेतकरी करू शकतात. मग त्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही कन्सल्टन्सी अशा स्वरूपाचा उद्योग करू शकता. मित्रांनो, आयुर्वेदाचा स्कोप किती आहे किंवा याला पुढे वाटचाल करताना काय काय संधी आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं तासनतास आपल्याला याच्यावर बोलता येईल. पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं आहे की स्काय इज द लिमिट. आता हे करत असताना अजून एक अतिशय गमतीशीर भाग आहे की नेहमीचे पारंपरिक आपले पोटापाण्याचे व्यवसाय सांभाळता अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या सर्वांना रस असतो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर 11वी-12वीला आपण गॅदरिंगमध्ये फार उत्तम भाग घेतलेला असेल. काही जणांचं वक्तृत्व चांगलं असेल, काही जणांचं नाट्य चांगलं असेल आणि काही जणांनी महाविद्यालयाच्या मासिकांमध्ये भरपूर लिखाण केलं असेल. अगदी बरोबर आहे. तशाच प्रकारची संधी या आयुर्वेद क्षेत्रात सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे आज सामान्य लोकांना आयुर्वेदाबद्दलची बारीक सारीक माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे. प्रकृती म्हणजे काय, माझ्यामध्ये वात आहे का, पित्त आहे का, कफ आहे, अशा प्रकारचे शब्दप्रयोग तुम्ही इकडे तिकडे ऐकत असाल. सांगायचा मुद्दा असा आहे की आपला पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळून तुम्ही आयुर्वेद क्षेत्रामध्ये लिखाण करू शकता. मग त्याच्यासाठी वर्तमानपत्र उपलब्ध असतात, मासिकं उपलब्ध असतात, सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध असतात. अनेक प्रकारचं लिखाण करा. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी या क्षेत्रामध्ये तुम्हाला व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं जातं. कारण आयुर्वेदाची जी विचारधारा आहे, दिनक्रम कसा असावा, रात्री किती वाजता झोपावं, सकाळी किती वाजता उठावं, आम्ही नक्की कोणतं काय खाल्लं पाहिजे, दही का चांगलं नाही, इत्यादी अनेक प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असतात. तर जागोजागी लायन्स क्लब असू द्यात, रोटरी क्लब असू द्यात, नॅशनल नव्हे तर इंटरनॅशनल सेमिनार्समध्ये सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांना व्याख्यानं देण्यासाठी आमंत्रित केलं जातं. म्हणजे एकीकडे लिखाण झालं, एकीकडे व्याख्यानं झाली आणि त्याचबरोबर आकाशवाणी आहे, दूरदर्शनचं माध्यम आहे. याच्यावरती तुम्ही पाहत असाल आरोग्य संपदाचा कार्यक्रम असू द्या, हेल्थ प्लस असू द्या, याही ठिकाणी आयुर्वेदिक तज्ज्ञांना ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या बरोबरीने आमंत्रित केलं जातं आणि एकत्रितरित्या चर्चा घडवली जाते. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो की रुग्णसेवा हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तुम्ही आयुर्वेद वापरता का ॲलोपॅथिक वापरता किंवा होमिओपॅथी वापरता, याचा रुग्णाला काहीही मतलब नसतो किंवा त्याचा काहीही विचार त्या डोक्यात येत नाही. तुम्ही उत्तम तऱ्हेची चिकित्सा करता आहात की नाही, हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता असं वाटतं की याच्यामध्ये सिम्पथी इज द बेस्ट मेडिसिन, असंही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि हे आपल्यासमोरचं आयुर्वेदाच्या 12वी नंतरच्या संधी या विषयावरचं माझं मनोगत संपवतो. मित्रांनो, मी गेले 12 ते 13 वर्ष सातत्याने युरोप आणि अमेरिकेमध्ये आयुर्वेद प्रचारासाठी जात आहे. तर या ठिकाणी आयुर्वेदाबद्दलचं मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आयुर्वेदाची पुस्तकं तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या भिंती ओलांडून ते सातासमुद्रापलीकडे जर्मन, फ्रान्स, रशियन, इंग्रज या सर्व भाषांमध्ये आयुर्वेदाची पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत. आणि आयुर्वेदाचं ज्ञान मिळवण्यासाठी सर्व ज्याला आपण म्हणतो की परदेशी नागरिक किंवा परदेशी डॉक्टर्स हे इच्छुक आहेत. त्याच्यामुळे ही संधी आपण दवडता कामा नये. आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये तुम्हाला जर उज्ज्वल यश मिळवायचं असेल तर तात्काळ मी अशी रिक्वेस्ट करेन, आपल्याला विनंती करेन की लवकरात लवकर याही मार्गाचा आपण निश्चितपणाने विचार करावा. आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये जर आपण शिरलात तर तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे असा मला ठाम विश्वास आहे. आपल्याला सर्व प्रकारे हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.